आजची आणि आत्ताची सर्वात मोठी चालूची ही बातमी आहे. लाल परीचा प्रवास 15% महागला. आजपासून नवीन दर काय? तर तुम्हाला आजपासून लागू झालेले दर जर माहिती करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एस टी बसचे नवीन दर जाहीर. आजपासून नवीन दर काय? तर नक्कीच आपल्याला आजपासून प्रवासाचा जो पैसा आहे तो जास्त लागणार आहे. तर हा नवीन दर काय असेल तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहिला तर नक्कीच समजेल. राज्यातील एस टी महामंडळाच्या तिकीट दरांमध्ये अखेर वाढ करण्यात आली असून ही दरवाढ नव्या वर्षात लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एस टी महामंडळाच्या दरवाढीचा मुद्दा चर्चेत होता, परंतु आता त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे प्रवाशांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया तिकीट दरवाढ कशी झाली. एस टी महामंडळाने 15% तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एस टी महामंडळ आर्थिक संकटातून जात असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून तिकीट दर स्थिर होते, त्यामुळे खर्च वाढल्यामुळे महामंडळाला हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एस टीने सांगितले आहे. एस टीसाठी हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांची ही घोषणा आहे. तिकीट दरवाढ लागू करण्याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, पण लवकरच एस टी महामंडळ नवीन दर हा आजपासून लागू करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरवाढीमुळे प्रवाशांच्या दैनंदिन खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयाने ग्रामीण भागातील प्रवाशांवर मोठा परिणाम होऊ शकतो, कारण एस टी ज्यांच्याकडे जीवनवाहिनी मानली जाते. तिकीट दरवाढीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. दरवाढीचे परिणाम काय असतील तर या दरवाढीमुळे एस टी महामंडळाला काही प्रमाणात आर्थिक फायदा होईल, परंतु प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. हा निर्णय घेताना प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यावर होणारा परिणाम विचारात घेतला पाहिजे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून घेतली जात आहे. एस टी ही सामान्य नागरिकांची वाहतूक व्यवस्था असल्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव काय असेल? एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 15% भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या निर्णयामुळे एस टी महामंडळाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठाच दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. एस टी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे प्रवासाचा खर्च वाढणार आहे. नवीन दरवाढ आजपासून लागू होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम थेट दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. या निर्णयाचे फायदे आणि तोटे यावर सध्या चर्चा सुरू आहे. काही जण हा निर्णय आवश्यक असल्याचे मानत असले तरी काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एस टीच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या प्रवास खर्चात सरासरी 70 ते 80 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे 100 रुपयांचे तिकीट आता 115 रुपयांना मिळेल. या वाढीचा थेट परिणाम प्रवाशांच्या बजेटवर होईल आणि त्यांना त्यानुसार नियोजन करावे लागेल. विशेषतः कमी अंतर प्रवास करणाऱ्यांपेक्षा लांब पल्ल्याच्या प्रवाशांवर याचा जास्त आर्थिक भार पडू शकतो. भाडेवाढीमुळे प्रवास खर्च वाढल्याने काही पर्यायी प्रवासाची साधने शोधावी. प्रवाशांवरील परिणाम भाडेवाढीचा काय झालाय तर दरवाढीमुळे एस टी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागू शकतो. अनेक प्रवासी आपल्या नियमित प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागेल. एस टी महामंडळाच्या या निर्णयाने प्रवाशांना काही प्रमाणात त्रास होईल. अनेक प्रवाशांची अपेक्षा आहे की सेवा दर्जा सुधारला जावा. दरवाढीच्या या निर्णयानंतर प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या खर्चावर पुनर्विचार करावा लागेल. हे एक मोठे आव्हान असू शकते, कारण रोजच्या जीवनात आर्थिक नियोजन आवश्यक होईल. नवीन भाड्यांबद्दल माहिती कुठे मिळेल तर प्रवाशांना नवीन भाड्यांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी MSRTCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा किंवा त्यांच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर या नवीन दरांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासात करणाऱ्यांची संख्या जास्त
जास्त असते आणि दरवाढीचा परिणाम त्यावर स्पष्टपणे दिसून येऊ शकतो. एस टीच्या भाड्यात वाढ. MSRTCने प्रवाशांच्या सुविधेसाठी बस भाड्यात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बस सेवा भाड्यात 5 ते 10% आणि लक्झरी तसेच AC बस सेवांमध्ये 10 ते 15% वाढ केली आहे. शहरातील अंतर्गत बस सेवा भाड्यात किरकोळ वाढ झाली आहे. या दरवाढीमागील मुख्य कारण म्हणजे इंधनाचे दर तसेच इतर खर्चांमध्ये झालेली वाढ. टीच्या आर्थिक स्थितीचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक आहे. टीच्या भाडेवाढीमागे मुख्य कारण आर्थिक स्थैर्य साधणे हे आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि इतर खर्चामुळे टी सेवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यामुळे तिकीट दर वाढवणे हे एक आवश्यक पाऊल ठरले आहे. या वाढीच्या माध्यमातून टी महामंडळाला सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आवश्यक निधी मिळेल. तसेच या निधीचा वापर टीच्या सुविधांचा विकास करण्यासाठी केला जाईल, असे महामंडळाने सांगितले आहे. तर तुम्ही पण तुमच्या जवळच्या टी प्राधिकरणाला जाऊन भेट द्या आणि तिथे तुमच्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये किती भाडेवाढ झाली आहे हे नक्कीच जाणून घ्या. अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.